खूप सारा पाऊस झालेला आहे, नुसतं पाणी वाहत आहे शेतामधून. हे बघा सर्व असं. तर काय करा जे आहे तेच म्हणतो. हा चांगली आहे का? तर असं आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार घेतलेला आहे. आणि बघा 2 दिवस झाले महालक्ष्मी मातेचे जे आहे पाऊल इकडे आणलेले होते आहे ना, आणि मी पण आता ते घेऊन जायचे सोबत. राहू दे, सर्व व्यवस्थित आहे पॅकिंग. सर्वांनी बघितलेलं आहे तसं, काही प्रॉब्लेम नाही. आणि कमेंटा पण केल्या चांगल्या आहे म्हणून. पण आता घेऊन जायची आहे गावाकडं काय. पण खरंच आता जे आहे इकडं आईला पण म्हटलं, आई गेली तर चाललं असतं, पण आईचं म्हणणं आहे मी काही येत नाही. मग चलाचं गावकडं. अरे गाडीवर जात आहे, 2 जण जाणं होते आपल्यासोबत, नाही का? काय म्हटलं? काय होतं मग थोडा वेळ थांबायचं, आम्ही संध्याकाळी वापस येतो. मग आता आई जर आली तर नाही म्हणून चालू नाहीचं. जर आई जर येत असेल मग उद्याला जातो, त्याचं काय. चलायचं का? तेच आहे. पण आता जवळच महालक्ष्मी येणार आहे. कधी बसणार आहे? म्हणजे आज 8 दिवसामधलं चालते. पण तेव्हा कसं त्याच्या आधीच नेऊन द्यावं लागते पाऊल वगैरे, म्हणजे ते व्हिडिओवर आणायचं काम नाही पडत आणि व्यवस्थित राहते सर्व. तसं आहे सर्व करायचं, मदत वगैरे जे आहे. कारण सार्वजनिक म्हणतो आपण, पण सर्व मिळून असते ते महालक्ष्मीचं. हां, आणि आपलं घरच्या खूप मोठं आहे परिवार, सर्वजण एकत्र येतात. त्यासाठी सर्व इकडं पॅक वगैरे केलेलं आहे असं. आणि घेऊन जायचं आता गावकडं देवाचे जे पावलं. आणि इकडे काय बघणं चालू आहे आता? 6 तारखेचे कुठे 5 तारखेचा किती वर येते? रविवार ना, बरोबर आहे. 7 तारखेला पूजागिरी 6 तारखेला. आणि इकडे बॅग वगैरे काढलेले. आणि आता कसं उशीर होत आहे फक्त मला, आणि गावाकडे जायचं आहे. लवकर निघायचं होतं तुम्ही? हो, आता उशीर झाला आज खूप सारा, कारण कामं होती ना. पावसाचे वातावरण. मग इकडे बाहेर पाऊस पण चालू आहे, तेच म्हणून होतं आईचं पण. रेनकोट नाही का? 2 वेळा पाऊस येऊन गेला. निघालो बाहेर, डबल वापस आलो. रेनकोट घेऊन जावं लागणार आहे. मग बरेच दिवसाचे आपण तिकडे गेलो नाही शेतामध्ये. काय काय नाही, पाणी साचलं काय, 2-4 झाडं आणली, पाऊस घातलं, खावणारे उकडून. बरं, काय करण्याचं आणखी? महालक्ष्मीच पावलं आणखी सामान काय कानाचं घरून? घरून काय म्हणत सांग, पाहतो चांगलं भेटलं घेऊन येईल तिकडून. कारण त्या दिवशी इथून आणताना कसतरीच होतं, व्यवस्थित नव्हतं. व्हिडिओ चालू असताना जोऱ्यानं बोलायचं कधी पण. त्याचा एवढा वास बी नव्हता, पिवळं ते काही टाकत असतील लोक, खराब नाही झालं पाहिजे म्हणून. ते जर्सी द्यायचं केमिकल पाहता येते, गावाकडून भेटलं तिकडून आणेल. नाहीतर इथं पण एक माझा मित्र आहे, त्याच्यापेक्षा चांगला आहे म्हणताय. म्हशी वगैरे आहे घरच्याच, तिथलं जर चांगलं असलं ते आणून पाहू. चला सर्व निघायचं मला आता. असं सर्व सामान वगैरे पॅक केलेलं आहे. आणि एक बॉक्समध्येच पॅक केलं आहे, साडीच्या बॉक्समध्ये. हां, व्यवस्थित राहते, त्रास पण होत नाही, फुटाचं भेव नाही. चला जायचं आता. मग यायचं सोबत? काहून? येत होती मागं, इच्छा झाली माझी याची. हां, गेलीच नाही ना बरेच दिवस. ट्रॅव्हलिंग चालत नाही तुला आता? नाही ना, घराच्या बाहेर पण जायचं प्रश्न पडते, तर गावाकडे कधी जायचं? घरातच नाही होत आता, ते दूरच राहत.
आपण जे आहे पाण्या पावसामुळं किंवा थोडंसं काळजी घेतल्या जाईल त्याच्यामुळेच तर वाशिमला आलो. तेच तर. आणि आता वाशिम करून जर विचार केला तिकडे राधिकाचं पहिलेच मोड होणार की नाही तेच महत्त्वाचं आहे. गावकड जायचं म्हटलं तो एक प्रश्न आहे. जाऊ ना महालक्ष्मी. महालक्ष्मीला जायची इच्छा आहे. बघू आता काय एक तर. दिवस जायचं दर्शन करून. घराच्या बाहेर पण निघायला जमत नाही. तर महालक्ष्मी मातेचं दर्शनाला पण जायचं म्हणते. कालच तर देवा बघायला गेलो आम्ही जे पाऊलं आणले त्या दिवशी, 2 दिवस आधीची गोष्ट. तेव्हा सोबत नाही नेलं तुला. नाही तर खरं तर माहिती आहे का, जे पाऊलं घ्यायचे होते ना ते राधिकाच्या हाताने घ्यायचे होते. काय नसतं, काय नसतं. मान जे असते ना ते म्हणतात की बा सुनीच्या हाताने घ्यायला पाहिजे असं म्हणतात. पण कोणीही घेतले तर ॲक्च्युअली फोन लावून विचारलं होतं, फोटोही पाठवले. निमित्त झालं फक्त. नमस्कार मित्रांनो. तर बघा आता आलेला शेतामध्ये, कारण जे आहे बरेच दिवसापासून आलो नव्हतं इकडं. चला म्हटलं शेताकडचं इकडंच बघा नेमकं काय आहे काय नाही. तर कारण खूप सारं जे आहे नुकसान झालेलं इकडं पूर्ण जे आहे पावसाच्या ना जे आहे पाणी संघळलेलं शेतामध्ये पाहू शकता. कारण चौकड पाणी चालू होतं, पूर्ण आठवडाभर पाणी होतं. त्याच्यामुळे म्हटलं की बा नेमकं काय झालं काय नाही शेतामध्ये बघायला यायचंच होतं. आणि पहिले घरी गेलो. घरी देवीपाशी खूप सारे ते गाणे चालू होते, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे घेता नाही आला तिथं. पहिले आईनं सांगितलंच होतं की सरळ तू पहिले घरी जा, त्याच्यानंतर शेतामध्ये ये किंवा मग बाहेर जा कुठं पण. तसंच जे पावलं लक्ष्मीचे ते घरी ठेवले, घरी देऊन दिले वहिनीपाशी आणि लगेच इकडं शेतामध्ये आलो. बघा म्हटलं काय झालं आहे शेतामधलं. बघा असं झालेलं आमचं सोयाबीन सध्या. काही हिरो आहे आणि काही वाढत आहे. आणखी तरी 15 दिवस लागणार आहे वाढायला. तोपर्यंत पाऊस निघून गेला तर ठीक आहे, हातामध्ये लागणार काही ना काही. पाऊस झालेला आहे, नुसतं पाणी वाहत आहे शेतामधून. हे बघा सर्व असं. तर काय करा, जे आहे तेच तसं सोयाबीन वाढत पण आलेलं इकडं. लवकर जर पाणी सोकलं तर सोंगता येईल, नाहीतर पावसामध्ये सोयाबीन वगैरे जे आहे ते काढून घ्यावं लागणार आहे. असं पावसामुळे जास्त काही आलं नाही आहे तसे, कारण जे आहेत झाडं भरायला जेवढा टाईम लागते, ऊन लागते तर ऊन कमी पडलं त्याच्यामुळे जे आहे झाडं वगैरे जास्त भरलं नाही आहे. सोयाबीन वगैरे आहे पण ठीक आहे आता जसं आहे तसं. पण तरी पाऊस उघडल्यावरचं तर सोंगायला सोपं जाईल, नाहीतर कसं आहे सर्व चिखलामध्येच काढावं लागणार आहे सोयाबीन वगैरे. आपण तिकडं डाबरीमधलं पाहिलं, सर्व पाणी वगैरे होतं तिकडं थोडंसं जे आहे. पण इकडं वरती आलेलं आता माथ्यावरती, तर जवळपास 5 एकर पूर्ण शेत आहे. आधी आपण तिकडे शूट घेतला, आता इकडचा घेत आहे. तर इकडं कसं व्यवस्थित आहे सर्व सोयाबीन, आणि पाणी पण इकडे कमी आहे. तूर जी आहे ती व्यवस्थित आहे सर्व. कारण सोयाबीन कसं असते माहिती आहे का, जास्त पाऊस झाला तर तुरीसाठी फायदा असतो आणि कमी पाऊस झाला तर सोयाबीनसाठी फायदा असतो. त्याच्यामुळे 2 पिकं असतात, जेणेकरून एक पीक तरी आपल्या हातात नाही लागणार. त्याच्यामुळे इकडे बघा म्हटलं वरचं कसं आहे कसं नाही. तर हे पण जे आहे सध्या सोयाबीन वगैरे वाढत आहे, पण जेमतेम तरी 1 महिन्याच्या वरच लागणार आहे. तोपर्यंत पाऊस सर्व उघडून जाईल असं वाटत आहे, तो पण वाटच बघावं लागणार आहे. चला असं आहे. तूर वगैरे तशी चांगली आहे सर्व, फक्त जे आहे सोयाबीन डाबरचं पाण्यानं सर्व खराब झालेलं आहे. चला खूप उशीर होत आहे आता, तर घरी वगैरे जायचं. बघा मनूचं काय चालू आहे. आई काय म्हणतं, बरे की तब्येत? बऱ्याच दिवसानंतर आई आपल्या व्हिडिओमध्ये दिसलेले आहे. मनू पण इकडे दिसलेले आहे. म्हणून नमस्कार कर ना. हो का, फुलं मस्त दिसत. नमस्कार कर ना. विसरली काय तू नमस्कार करायचं? आणि देऊ पण आलेला आहे वेळेवर. वा वा वा. देऊ इकडे नमस्कार कर. नमस्कार कर इकडेच. हा, तर बऱ्याच दिवसानंतर आपला जे आहे आई मनू देऊ व्हिडिओमध्ये आलेले आहे. म्हणून आज टीका वगैरे लावला, हळदी कुंकू. देऊ पैसे गेलती का आई? इकडे इकडे बघ. काय म्हणते, तब्येत कशी आहे तुझी? तर इकडे आल्याबरोबर मनूचं विचारणं चालू होतं. काय होतं, काय म्हणत म्हणू तू? हा चांगली आहे का? तर असं आहे. हो काढू राहिला देऊ दादा, तशी जीप नसते काढत. छान आहे तू. तू स्कूलमध्ये गेलता आज? काहून?
रविवार होता म्हणा, आज संडे होता, त्याच्यामुळे सुट्टी होती मला. आणि मनूचं काय चालू होतं इकडे बोलणं? बाळाची तब्येत चांगली नाहीये. चांगली आहे का? काकूची तब्येत चांगली आहे का, बाळाची तब्येत चांगली आहे का, इकडे विचारणं चालू आहे, पण ते समजत नाही व्यवस्थित. पण तरी ठीक आहे व्यवस्थित. काय म्हटलं ते ना. आणखी कोण राहिला आता? हा बाय, काकू झाली, बाळ झालं, आता कोण राहिला आता? लक्ष्मी आईची तब्येत बरोबर आहे का नाही, आहे ना? तेच राहिलं होतं. असं आहे सध्या सर्व व्यवस्थित आहे. मग सोयाबीनच लय खराब झाली आहे सध्या. म्हणू इकडे तू गेलती का स्कूलमध्ये? नाही, सुट्टी होती. पण मी काय म्हणतो, तू फुलं मस्त लावलेले, छान छान. हो हो का? मग आणि खरं तर देव जी आहे, महालक्ष्मी माता देऊच्या घरी बसणार आहे तिकडं, त्यासाठीच तिकडं पाऊल वगैरे आणले. पण देवीपाशी गाणे वगैरे चालू आहे आणि देवी तिकडं जी आहे, देवी दुर्गा देवी माता जवळ बसलेली आहे, त्याच्यामुळे गाण्याचा आवाज जास्त आपल्या व्हिडिओमध्ये पण येत असेल, त्याच्यामुळे तिकडे शूट घेत आहे. म्हणून आठवण येते तुला आमची? हो का? कोणाची येते सर्वात जास्त? काकूची. कारण दिवसभर जे आहे सोबत वगैरे राहत होते इकडं, आणि आई पण सोबत राहत होती. मग दिसत आहे बाबा, तू पण दिसत आहे. मग हे का बाई तिकडे स्वयंपाक वगैरे चालू आहे बहिणीचा. हो तसं उभं नाही राहू. चला असं सध्या. चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आई बाय कर म्हणू, बाय कर, बाय कर इकडेच. हां चला, ओके, बाय बाय.